नमस्कार. मी प्रोफेसर डॉक्टर जयवंत इंगळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, ND पाटील कॉलेज मलकापूर, अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ आणि सदस्य अकॅडमिक कौन्सिल शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. यूट्यूबवरती बॅरिस्टर PG पाटील जीवन आणि कार्य या विषयावरती 15 ते 16 व्याख्यानं देण्याचा संकल्प मी केलेला आहे. आजचं हे माझं 14वं व्याख्यान आहे आणि या व्याख्यानाचा विषय आहे बॅरिस्टर PG पाटील यांच्या धर्मपत्नी प्राचार्य सौ सुमतीबाई पाटील. सौ सुमतीबाई यांचा जन्म कोल्हापुरात 24/7/1931 रोजी झाला. त्यांचे वडील उच्च शिक्षित MBBS डॉक्टर होते. सुमतीबाईंचं सर्व शिक्षण कोल्हापुरातच झालं. त्यांचं प्राथमिक शिक्षण कोल्हापूरच्या मॉडेल हायस्कूलमध्ये झालं. माध्यमिक शिक्षण महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये झालं आणि महाविद्यालय शिक्षण कोल्हापुरातच राजाराम कॉलेजमध्ये झालं. 1954 सौ सुमतीबाई पुणे विद्यापीठाची MA परीक्षा पास झाली. हुशार आणि बुद्धिमान विद्यार्थिनी म्हणून त्यांचा त्या काळात नावलौकिक होता. त्यांचा प्रत्येक वर्गात सतत प्रथम क्रमांक येत होता, एवढ्या त्या हुशार होत्या. इंग्रजी हा त्यांचा पहिल्यापासूनच अत्यंत आवडीचा विषय होता. त्या खेळात सुद्धा हुशार होत्या, उत्तम खेळाडू होत्या आणि राजाराम कॉलेजमध्ये खो खो संघाच्या त्या कप्तान होत्या. 11 डिसेंबर 1952 रोजी बॅरिस्टर PG पाटील यांच्याबरोबर सुमतीबाईंचा विवाह झाला. प्राचार्य डॉक्टर गोकाक सर हे त्यांचे गुरु होते आणि त्यांनी आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्यांच्या लग्नासाठी पुढाकार घेतलेला होता. अण्णा लग्नापूर्वी सुमतीबाईंना म्हणाले होते, हे बघ बाळ, तू चांगला अभ्यास कर, MA परीक्षेत उत्तम यश मिळव, मी सातारचं कॉलेज तुझ्या स्वाधीन करतो. त्यावेळी म्हणजे लग्नाच्या वेळी सुमतीबाई BA परीक्षा पास झालेल्या होत्या. BA इंग्लिशमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला होता आणि सुमतीबाई आणि त्यांचे वडील डॉक्टर चव्हाण हे कर्मवीर अण्णांना रुकडी या ठिकाणी लग्नापूर्वी भेटण्यास गेलेले होते. त्यावेळी अण्णा आजारातून उठलेले होते आणि रुकडी या ठिकाणी विश्रांती घेत होते. रुकडीत गेल्यानंतर दोघांनी अण्णांची भेट घेतली. त्यावेळी अण्णा त्यांना म्हणाले की बाळ, तू चांगला अभ्यास कर, MA परीक्षा पास कर आणि मी तुला सातारला रयत शिक्षण संस्थेत शिवाजी कॉलेजवरती शिक्षकाची नोकरी देतो. आणि अशा प्रकारे 11 डिसेंबर 1952 रोजी सुमतीबाईंचा बॅरिस्टर PG पाटील यांच्याबरोबर विवाह झाला. अण्णांनी प्रोत्साहन दिल्यामुळं, घरचं प्रोत्साहन असल्यामुळं आणि त्यांचे पती बॅरिस्टर PG पाटील यांचं चांगलं प्रोत्साहन असल्यामुळं सौ सुमतीबाई पुणे विद्यापीठाची MA परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आणि बॅरिस्टर PG पाटीलसुद्धा सुमतीबाईंच्या बरोबर MA परीक्षेला बसलेले होते. बॅरिस्टर PG पाटील इंग्लंडमध्ये एका प्रसिद्ध विद्यापीठात BA परीक्षा पास झालेली होती. भारतातही त्यांनी BA परीक्षा पास केलेली होती आणि त्यांनी पुणे विद्यापीठाची परीक्षा ते सुद्धा पास झाले. सौ सुमतीबाई आणि प्राचार्य बॅरिस्टर PG पाटील एकाच वेळी MA परीक्षा पास झाले. PG पाटलांचा पुणे विद्यापीठात MA इंग्रजी विषयात प्रथम क्रमांक आला
आणि त्यांची पत्नी सौ सुमतीबाई यांचा पुणे विद्यापीठात MA इंग्रजी विषयात द्वितीय क्रमांक आला. एवढे दोघे ते हुशार होते. अण्णांनी शब्द दिल्याप्रमाणे सुमतीबाईंना सातारला रयत शिक्षण संस्थेच्या शिवाजी कॉलेजवरती ट्युटर इन इंग्लिश या पदावरती नोकरी दिली. PG पाटलांना सुद्धा इंग्रजी विषयाचे शिक्षक म्हणून त्याच कॉलेजवरती नोकरी दिली. PG पाटलांनी रयत शिक्षण संस्थेतच राहायचं ठरवलेलं होतं. ते बॅरिस्टर होते, उच्च शिक्षित होते. त्यांना देशभरातून अनेक ऑफर्स येत होत्या, नोकरीच्या मोठमोठ्या संधी येत होत्या, राजकारणात आमदार खासदार मंत्री होण्याच्या ऑफर्स होत्या. त्या सगळ्या धुडकावून अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेतच गोरगरिबांची सेवा करण्याचं PG पाटलांनी ठरवलेलं होतं. त्याप्रमाणे त्यांच्या पत्नी सौ सुमतीबाई यांनी सुद्धा रयतमध्येच राहायचं ठरवलं. त्यानुसार PGंच्या बरोबर अखेरपर्यंत त्या रयत शिक्षण संस्थेतच राहिल्या. सौ सुमतीबाई 1954ला रयतमध्ये शिक्षक म्हणून नोकरीस लागल्या आणि 1981मध्ये त्या सेवानिवृत्त झाल्या. अखेरपर्यंत त्यांनी अण्णांची रयत शिक्षण संस्था सोडली नाही. सौ सुमतीबाई रयत शिक्षण संस्थेत 28 वर्ष ट्युटर, लेक्चरर, रेक्टर, प्राचार्य या पदावरती काम करीत राहिल्या. सातारा, कराड, कोल्हापूर या ठिकाणी रयतमध्ये 28 वर्ष सौ सुमतीबाईंनी नोकरी केली. सौ सुमतीबाई या आदर्श शिक्षिका होत्या. त्या जशा विद्यार्थी दशेत आदर्श विद्यार्थी म्हणून नावाजलेल्या होत्या, नावलौकिक त्यांनी मिळवलेला होता, त्याप्रमाणे सौ सुमतीबाई यांनी सुद्धा आदर्श शिक्षक म्हणून त्यांच्या काळात मोठा नावलौकिक मिळवलेला होता. बॅरिस्टर PG पाटलाप्रमाणे त्यासुद्धा आदर्श आणि उत्तम शिक्षक होत्या. अत्यंत आत्मीयतेनं आणि तळमळीनं त्या विद्यार्थ्यांना शिकवत असत. जून 1959मध्ये शिवाजी कॉलेजवरती MAचे वर्ग सुरू झाले. शनिवारी आणि रविवारी हे वर्ग भरत असत. PG पाटील आणि त्यांच्या पत्नी सुमतीबाई यांचं वैशिष्ट्य असं की BAच्या वर्गांना शिकवून ते MAच्या वर्गांनाही शिकवत असत. कारण MAच्या वर्गांना शिकवण्यासाठी हे दोघेच पात्र होते आणि त्यामुळं BAच्या वर्गांना शिकवून शनिवारी आणि रविवारी PG पाटील आणि सौ सुमतीबाई हे मोफत शिकवत. कसलाही मोबदला किंवा जादा वेतन त्यांना अण्णांच्या संस्थेत मिळत नव्हतं. BAला शिकवण्याचा जो पगार असायचा तोच पगार त्यांना मिळत होता आणि MAचे वर्ग ते अनेक वर्ष हे मोफत शिकवत होते. सौ सुमतीबाईंचं वैशिष्ट्य म्हणजे त्या रेग्युलर नियमित शिकवून जादा ताससुद्धा घेत. PG सर परगावी गेले तर त्यांचेही तास घेत. विद्यार्थ्यांची गैरसोय आणि नुकसान त्यांनी होऊ दिलं नाही. अंगात ताप असला तरी त्या तास बुडवत नसत. त्यांना लहानपणापासूनच सर्दी खोकल्याचा पडशाचा विकार होता. तो अखेरपर्यंत होता. तरीसुद्धा त्या आजारावरती सर्दी खोकल्यावरती मात करून त्या वर्गात शिकवत असत. अगदी बिछाण्यावर खिळून पडल्या तरच एखादा तास त्यांचा बुडत असे. सातारहून त्यांची बदली कराडला झाली आणि त्यामुळं सातारचे MAचे वर्ग कराडला आणावे लागले. कारण MAला शिकवण्यासाठी PG पाटील आणि सुमतीबाई यांच्या व्यतिरिक्त कोणीही पात्र शिक्षक शिवाजी कॉलेजवरती त्यावेळी नव्हतं आणि त्यामुळं सातारहून MAचे वर्ग कराडला ट्रान्स्फर करण्यात आले आणि तिथेही त्या MAच्या वर्गांना कसलाही मोबदला न घेता शिकवत असत. दर रविवारी शनिवारी रविवारी MAचे तास होत असत आणि अखेरपर्यंत सुमतीबाईंनी PG पाटलांनी रविवारची सुट्टी कधीही घेतली नाही. सुमतीबाई तळमळीनं मन लावून शिक्षण घेत आणि त्याचा फायदा असा होते
की त्या काळात कराडमध्ये खेड्यापाड्यातली मुलं शिक्षण घेण्यात येत असत आणि या मुलांना, खेड्यातल्या मुलांना साधं मराठीसुद्धा नीट बोलता येत नव्हतं. उच्चार त्यांचे अतिशय अशुद्ध होते. भाषा अतिशय गावंढळ अशा प्रकारची होती. आणि हे सगळं विचारात घेऊन सुमतीबाई अतिशय तळमळीनं मन लावून प्रामाणिकपणे शिकवत. त्याचा फायदा असा झाला की मुलांची मराठी भाषा तर सुधारलीच, पण जी मुलं इंग्रजीला घाबरत होती, ज्यांना इंग्रजी अजिबात बोलता येत नव्हतं, ती मुलं इंग्रजी स्पष्ट आणि धाड बोलू लागली. हे त्यांचं वैशिष्ट्य. इंग्रजी जवळजवळ सर्वच मुलांचं कच्चं असायचं, पण अशा सर्व मुलांना सुमतीबाई आधार देत, धीर देत, चांगलं मार्गदर्शन करीत. आणि पी.जी. पाटील सर, सुमतीबाई इंग्रजी अतिशय चांगलं शिकवत असत आणि त्यामुळं त्या काळात अनेक विद्यार्थ्यांनी BAला इंग्रजी विषय ठेवला, MAला इंग्रजी विषय ठेवला. आणि त्याचा फायदा संपूर्ण महाराष्ट्राला असा झाला की पी.जी. पाटील आणि सुमतीबाई यांनी संपूर्ण महाराष्ट्राला त्या काळामध्ये इंग्रजी विषयाचे जवळजवळ 200 शिक्षक पुरवलेले होते. एवढे विद्यार्थी त्यांनी तयार केले, ते महाराष्ट्राला पुरवले. आणि हे सगळे विद्यार्थी अतिशय हुशार होते. त्यांचं इंग्रजी विषयावरती अतिशय चांगलं प्रभुत्व होतं. सौ सुमतीबाई यांच्यामुळंच मला काशीला हिंदू विद्यापीठात MAला प्रवेश मिळाला, असं त्यांचं एक विद्यार्थी MM स्वामी, महादेव महालिंग स्वामी यांनी एके ठिकाणी लिहून ठेवलेला. ते असं म्हणतात की मी BAची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो, मला 80% मार्क्स होते, म्हणून मी काशीला गेलो. तिथे हिंदू विद्यापीठात मला MA करायचं होतं, पण माझी दादच कोणी घेत नव्हती, मला कोणी विचारत नव्हते, कारण माझ्या अंगावरती साधी कपडे होती. माझं मार्कशीटही कोणी पाहायचं धाडस केलं नाही. त्यांना असं वाटलं की कपडे एवढे जर गावंढळ असतील, जर कपडे एवढे जर चांगले नसतील, तर या विद्यार्थ्याचे मार्क्सही चांगले नसतात. शेवटी त्यांनी एका सरांना तिथल्या विनंती केली. त्यांनी मार्कशीट बघितलं तर 80% मार्क्स. त्यांना धक्का बसला. ते म्हणाले की तू खूप हुशार आहेस, तू इथं ॲडमिशन घे. आणि त्यांना अशा प्रकारे ॲडमिशन घेतलं. त्यावेळी त्यांना सौ सुमतीबाईंची आठवण झाली. ते त्यांना वहिनी म्हणत असत, बाई म्हणत असत. ते असं म्हणतात की सुमतीबाईंच्यामुळंच मला MAला प्रवेश मिळू शकला, कारण BAला असताना सौ सुमतीबाईंनी, पी.जी. पाटलांनी, स्वामी सरांची इंग्रजी विषयाची अतिशय चांगली तयारी करून घेतलेली होती. आणि त्यांच्यामुळंच स्वामी सरांना BAला 80% मार्क्स मिळाले होते. त्यामुळंच MAला त्यांना हिंदू विद्यापीठात काशी या ठिकाणी चांगले गुण मिळू शकले. सुमतीबाईंचं आणखी एक रयत शिक्षण संस्थेतलं चांगलं कार्य म्हणजे त्यांनी कराडला कॉलेज उभारणीत मोठं योगदान दिलं. 1967 ते 1969 या काळात सुमतीबाई कराड इथं प्राचार्य होते. प्राचार्य झाल्यावरती त्यांनी कराड कॉलेजच्या उभारणीकडं मोठं लक्ष दिलं. पी.जी. सर कराडला प्राचार्य होते. संस्थेनं त्यांची बदली कोल्हापूरला केल्यानंतर सुमतीबाईंची संस्थेनं प्राचार्य म्हणून कराडला नेमणूक केली. त्यावेळी 1130 विद्यार्थी आणि 32 प्राध्यापक कराडच्या सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजमध्ये होते. पण विद्यार्थी संख्या सतत वाढत होती, वर्गखोल्या अपुऱ्या पडत होत्या. म्हणून त्यांनी प्रयत्न करून 2 वर्षात 4 वर्गखोल्या बांधून घेतल्या. त्यासाठी विद्यार्थी, सहकारी प्राध्यापक, ग्रामस्थांची मदत घेतली. विद्यार्थ्यांच्या नाटकांचे प्रयोग केले. घरोघरी नाटकांची तिकीटं खपवली. विद्यार्थ्यांनी गावागावात जाऊन नाटकांची तिकीटं खपवली. अनेक नाटक सादर करून सुमतीबाईंनी जवळजवळ त्या काळामध्ये 7,000 रुपये मिळवले. सुमतीबाईंचं आणखी एक वैशिष्ट्य असं, आणखी एक काम असं की कराडला प्राचार्य असताना कराड कॉलेजच्या विरोधात तिथं काही मंडळी होती आणि ती मंडळी कराड कॉलेजचा द्वेष करत, कराड कॉलेज बंद करण्याची भाषा करत होती, कराड कॉलेजला कुलपं ठोकण्याची भाषा करत होती. त्यावेळी त्यांनी
त्यांना चांगलंच सुनावलं. कॉलेज बंद पाडण्याची भाषा मात्र कॉलेजच्या विरोधकांनी परत कधीही वापरली नाही. बंडू गोपाळ कदम हे फार मोठे कर्मवीर अण्णांचे कार्यकर्ते होते. त्यांची मदत घेतली, त्यांचं मार्गदर्शन त्यांनी घेतलं, लाखो रुपये गोळा केले आणि कॉलेजच्या इमारती बांधल्या. सुमतीबाईंचं आणखी एक वैशिष्ट्य असं होतं की त्या PG सरांच्या खंबीर पाठीराख्या होत्या. त्यांनी PG सरांना लेखनासाठी चांगलं मार्गदर्शन केलं. PG सर जसे उत्तम वक्ते होते तसेच उत्तम लेखकसुद्धा होते. कर्मवीरांचं चरित्र 3 खंडात त्यांनी लिहून काढलं. त्या चरित्र लेखनासाठी PG सरांना सुमतीबाईंनी चांगली मदत केली. PG सरांच्यावरती त्यांच्या आयुष्यात अनेक संकटं कोसळली, पण सुमतीबाई ह्या खंबीर होत्या. त्यांनी PGंना संकटातून सावरलं, कोसळू दिलं नाही. राजकारणी हितशत्रूंनी विरोध केल्यामुळं PGंना कुलगुरूपदाची मुदत वाढवून मिळाली नाही. हे त्यांच्यावरचं एक फार मोठं संकट होतं. PG सर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू होते आणि जेमतेम 3 वर्ष त्यांनी काम केलं. पण पुढची 3 वर्ष हितशत्रूंनी, राजकीय शत्रूंनी त्यांना मुदत वाढवून मिळू दिली नाही आणि त्यामुळे PG सर खूप निराश झाले. त्यावेळी सुमतीबाईंनी त्यांना मोठा धीर दिला. त्या असं म्हणाल्या की आपण आपल्या चुकामुळं तरी विद्यापीठातून परत जात नाही. आपली रयत शिक्षण संस्था अण्णांची संस्था आहे, मातृसंस्था आहे, ती खूप मोठी आहे. आपण परत सातारला जाऊ आणि कुलगुरूपदाची खुर्ची हिसकावून घेतली तरीसुद्धा PG सरांना सुमतीबाईंनी कोसळू दिलं नाही, मोठा आधार दिला. सातारला आल्यानंतर सुमतीबाई शिवाजी कॉलेजवर प्राचार्य म्हणून काम करू लागले आणि PG सर त्यांच्या हाताखाली काम करू लागले. त्या काळात त्यांनी अण्णांच्या चरित्राची जवळजवळ 1000 पानं लिहून काढली. PG सर अमेरिकेत होते, एका मोठ्या दौऱ्यावरती होते. शिक्षणतज्ज्ञांच्या बरोबरचा तो दौरा होता आणि त्या दौऱ्यामध्ये PG सर अमेरिकेत अनेक विद्यापीठांना भेटी देत होत्या, शाळा महाविद्यालयांना ते भेटी देत होते. अमेरिकेत असतानाच अचानक त्यांना न सांगता, त्यांना विश्वास न घेता त्यांची बदली सातारहून कराडला करण्यात आली आणि त्यावेळीसुद्धा PG सर मोठे खचलेले होते. पण सुमतीबाईंनी त्यांना मोठा धीर दिला. रयत शिक्षण संस्थेत काम करत असताना त्यांचा वेळोवेळी अपमान करण्यात आला, परंतु सुमतीबाई खंबीर असल्यामुळं PG सर खचू शकले नाहीत. त्यांनी संस्थेची मनोभावे दोघांनीसुद्धा सेवा केली आणि कराडचं कॉलेज सुमतीबाईंनी अक्षरशः नावारूपाला आणलं, त्याला मोठा नावलौकिक मिळवून दिला. PG सर म्हणतात, पुढील जन्मी तिच्या पोटी मला जन्मास घालावं ही प्रभूचरणी प्रार्थना. एवढी कृतज्ञता त्यांनी सुमतीबाईंच्याबद्दल व्यक्त केलेली आहे. PG सरांना खूप हितशत्रू होते. त्यांच्या हितशत्रूंनी त्यांना रयतच्या लाईफ मेंबर बोर्डावरती मेंबर करून घेतलं नाही. स्वतः कर्मवीर अण्णांनी सांगितलं होतं 1954 साली की पांडूला लाईफ मेंबर करून घ्या, म्हणजे PG पाटलांना रयत शिक्षण संस्थेच्या लाईफ मेंबर बोर्डावरती मेंबर म्हणून घ्या. परंतु त्यावेळच्या लाईफ मेंबर बोर्डानं ऐकलं नाही. शेवटी अण्णांच्या मृत्यूनंतर 1964ला त्यांना लाईफ मेंबर बोर्डावरती घेण्यात आलं. त्यावेळीसुद्धा जुने लाईफ मेंबर जे होते ते त्यांच्याबरोबर बोलत नसत, त्यांना टाळत असत. अशावेळी असा फार मोठा अपमान होऊनसुद्धा हा अपमान त्यांनी सहन केला, कारण त्यांच्या पत्नी सुमतीबाई ह्या मोठ्या खंबीर होत्या आणि त्यांना सतत धीर देत असत. सुमतीबाईंचं आणखी एक वैशिष्ट्य असं की त्या वसतिगृहाच्या काही वर्ष रेक्टर होत्या, अगदी प्राचार्य होत्या. तरीसुद्धा रेक्टर असताना, लेक्चरर असताना, प्राचार्य असताना त्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना, मुलांना चांगलं मार्गदर्शन करीत. कारण ही सगळी मुलं मुली खेड्यापाड्यातील होती आणि त्यातली कित्येक मुलं अशी होती की ती पहिल्यांदाच घर सोडून, गाव सोडून, आईवडिलांना सोडून सातारा शहरात येऊन ही सगळी मुलं राहिलेली होती. मग अशावेळी त्यांना एकाकी वाटू नये, मुलांना एकटं वाटू नये, यासाठी सुमतीबाई वसतिगृहात जात, मुलांना मार्गदर्शन करत, त्यांची बौद्धिकं घेत आणि त्यांचा एकाकीपणा घालवत. बऱ्याच मुली वसतिगृहातल्या ह्या
पहिल्यांदाच घराबाहेर पडलेल्या होत्या. अशावेळी त्या उदास असत, निराश असत. अशावेळी या सगळ्या मुली सुमतीबाईंच्या घरी येत, बंगल्यावरती येत. त्यावेळी मुली सांगतात की बाई आम्हाला खाऊ देत, आणि पी.जी. सर विनोद करून हसवत, आमची मरगळ, आमची उदासीनता त्या घालवत असत. सुमतीबाईंचं आणखी एक चांगलं काम म्हणजे त्यांनी अन्यायग्रस्तांना आपल्या हयातीत न्याय मिळवून देण्याचं काम केलं. त्या काळातसुद्धा आणि आजही गुणी लोकांच्यावरती नेहमीच अन्याय होत असतो. गुणी लोकांची ज्येष्ठता, गुणवत्ता डावलून त्यांचा अपमान करण्याची पद्धत बऱ्याच वर्षापासून, बऱ्याच काळापासून चालत आलेली असते. अशा अनेक अन्यायग्रस्त कर्मचारी त्यांच्याकडं मोठ्या विश्वासानं येत आणि अन्याय करणाऱ्या प्रवृत्ती ह्या सुमतीबाईंच्या पुढं नमतं घेत. कारण सुमतीबाई ह्या विद्वान होत्या, आदर्श शिक्षिका होत्या. त्याचबरोबर त्या अतिशय प्रामाणिक होत्या आणि त्या अतिशय तळमळीनं अन्यायग्रस्त कर्मचारी, शिक्षक असतील, शिपाई असतील, प्राध्यापक असतील, अन्यायग्रस्त प्राचार्य असतील, त्यांची बाजू त्या मांडत असत. आणि त्या अतिशय खंबीर आणि करारी होत्या, कडक प्रशासक होत्या. त्यामुळं अन्याय करणाऱ्या प्रवृत्ती ह्या त्यांच्या पुढं घाबरत असत. त्यांनी आणखी एक चांगलं काम केलं ते म्हणजे शिवाजी विद्यापीठातील महिला मंडळाचं त्यांनी पुनरुज्जीवन केलं. सुमतीबाईंची बदली कोल्हापूरला शाहू कॉलेजवरती संस्थेनं प्राचार्य म्हणून केली. कारण बॅरिस्टर पी.जी. पाटील सर हे शिवाजी विद्यापीठात कुलगुरू म्हणून त्यांना महाराष्ट्र सरकारनं संधी दिलेली होती. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू झाल्यामुळं बॅरिस्टर पी.जी. पाटील सर आणि सौ सुमतीबाई ह्या कोल्हापुरात विद्यापीठात कुलगुरू निवासात राहत होते आणि शाहू कॉलेजला प्राचार्य म्हणून सुमतीबाई काम करत असत. त्यावेळी शिवाजी विद्यापीठाचं महिला मंडळ होतं. म्हणजे शिवाजी विद्यापीठात काम करणारे जे सर्व कर्मचारी होते, शिपाई असतील, क्लार्क असतील, प्राध्यापक असतील, या सर्वांच्या कुटुंबांच्या महिलांचं एक मंडळ शिवाजी विद्यापीठात होतं. पण ते विविध कारणामुळे क्रियाशील नव्हतं. सुमतीबाईंनी त्यात लक्ष घातलं, त्याची कारणं शोधली आणि ते क्रियाशील बनवलं. महिलांच्या विकासासाठी नवनवीन उपक्रम त्यांनी सुरू केले. काही दिवसातून एकदा शिवाजी विद्यापीठातील सर्व कर्मचाऱ्यांच्या महिलांनी एकत्र येण्याची प्रथा त्यांनी सुरू केली आणि त्यामुळं महिलांच्या व्यक्तिमत्व विकासाला पोषक वातावरण निर्माण झालं. त्या खाली सतरंजी टाकून सतरंजीवर बसत असत, खुर्चीवर बसत नसत आणि त्यामुळं सर्व महिलांच्यामध्ये मोकळेपणा निर्माण झाला. त्यांनी महिलांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू केले. भाषणं, परिसंवाद, सहली इत्यादींचा धूमधडाका सुमतीबाईंच्यामुळं निर्माण झाला असं पी.जी. पाटलांनी एके ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे. सौ सुमतीबाईंचं आणखी एक काम म्हणजे त्यांनी कोयना भूकंपग्रस्तांना मोठी मदत केली. 11 डिसेंबर 1967 रोजी कोयना परिसरात प्रचंड मोठा भूकंप झाला आणि त्याचा फटका कराड शहराला सुद्धा मोठा बसला. त्यावेळी सौ सुमतीबाई ह्या कराडला सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून काम करत होत्या आणि कॉलेज बंद पडण्याची परिस्थिती निर्माण झाली. कारण कोयना परिसरात झालेल्या भूकंपामुळं अनेक घरांची, इमारतींची मोठी पडझड झालेली होती. कॉलेजच्या इमारतीसुद्धा पडतील या भीतीनं पालक आपल्या मुलींना शाळेत, कॉलेजमध्ये पाठवत नव्हते आणि कॉलेज बंद पडेल की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. कराड शहरातील अनेक लोक गाव सोडून, घरं सोडून दुसरीकडे जात होते. सौ सुमतीबाई कॉलेजमध्ये राहत होत्या. त्यांनासुद्धा त्यांच्या काही हितचिंतकांनी कराड शहर सोडून जाण्याचा सल्ला दिला, पण त्यांनी काही तो सल्ला मांडला नाही. त्या म्हणाल्या की मी इथंच राहणार, जे काही होईल सर्वांच्याबरोबर ते माझंही होईल. आणि कराड सोडण्याचा सल्ला काही त्यांनी मांडला नाही. कॉलेज बंद पडण्याची परिस्थिती निर्माण झालेली होती. भूकंपामुळं मुलं मुली कॉलेजला येत नव्हती. अशा परिस्थितीत कॉलेज बंद पडू नये यासाठी सौ सुमतीबाई आसपासच्या गावात फिरल्या, मुलांना मुलींना धीर दिला, पालकांना धीर दिला, पालकांना विनंती केली, त्यांच्या मुलांच्या भवितव्याचे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आणि जर मुलांना कॉलेजला पाठवलं नाही, मुलींना कॉलेजला पाठवलं नाही तर त्यांचं भविष्य हे अंधकारमय होईल
हे त्यांनी पटवून दिलं आणि त्या स्वतः कॉलेजच्या गेटवर उभ्या राहत मुलांना मुलींना धीर देत घाबरू नका असं सांगत आणि त्यामुळं बंद पडत असलेलं कॉलेज हे हळूहळू सुरू झालं. भूकंपाच्या भीतीमुळं इमारतीच्या पडझडीमुळं जर कॉलेज बंद पडलं असतं तर ते लवकर सुरू होण्याची खात्री नव्हती आणि मुलांचं शैक्षणिक वर्षसुद्धा वाया गेलं असतं. अशा काळात सौ सुमतीबाई अतिशय खंबीर राहिल्या. आसपासच्या गावात फिरल्या, गेटवर थांबल्या आणि त्यांनी पालकांना मुलामुलींना धीर दिला आणि सर्वांना कॉलेजला यायची विनंती केली आणि त्यांच्या प्रयत्नामुळं त्यांच्या खंबीर भूमिकेमुळं पालकांनीसुद्धा आपल्या मुलामुलींना कॉलेजला पाठवायला सुरुवात केली आणि अशा प्रकारे कॉलेज सुरू झालं. त्या एवढंच करून थांबल्या नाहीत तर त्यांनी भूकंपग्रस्तांना आर्थिक मदत करण्याचं कामसुद्धा केलं. कॉलेजचं गॅदरिंग कॅन्सल करलं आणि गॅदरिंगचे जे पैसे होते ते पैसे सगळे कराडच्या कोयनेच्या भूकंपग्रस्तांना पाठवून दिले आणि कोयना परिसरात आपल्या कॉलेजचे शेकडो विद्यार्थी पाठवले. तिथं त्यांनी काही दिवस मुक्काम केला त्या विद्यार्थ्यांनी आणि तिथल्या भूकंपग्रस्तांना कराड कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मोठी मदत केली. अशा प्रकारे 1967 कराड परिसरात कोयनेच्या भूकंपामुळे जी परिस्थिती निर्माण झालेली होती त्या परिस्थितीवरती सौ सुमतीबाईंनी मोठी मात केली. कॉलेज सुरू ठेवलं, भूकंपग्रस्तांना मदत केली, आपल्या विद्यार्थ्यांना कोयना परिसरात पाठवून भूकंपग्रस्तांना आधार दिला, मानसिक धीर दिला आणि आर्थिक मदतसुद्धा केली. त्यांचे काही गुणविशेष ही अतिशय वाखाणण्यासारखे आहेत. त्यांची राहणी अतिशय साधी होती. त्या प्राचार्य होत्या, कुलगुरूंच्या पत्नी होत्या, तरीसुद्धा अतिशय साधी अशा प्रकारची त्यांची राहणी होती. त्या अतिशय साध्या साड्या वापर. एकदा पी.जी. पाटील सर त्यांना मुंबईला दुकानात घेऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की भारी किमतीच्या साड्या घ्या, पण त्या असं म्हणाल्या की आपल्या शिवाजी कॉलेजवरती रयत शिक्षण संस्थेमध्ये खेड्यापाड्यातली मुलं येतात, अतिशय गरीब मुलं असतात, त्यांच्या अंगावर अतिशय साधी कपडे असतात, कित्येक मुलांच्या पायात चप्पल नसतं, ही मुलं अनवाणी असतात आणि अशा साध्या गरीब खेड्यातल्या मुलांच्या पुढं मुलींच्या पुढं भारीतल्या साड्या नेसून मी त्यांच्या पुढं कोणत्या तोंडानं उभं राहा, जे इतरांचं तसंच माझं, असं त्यांनी पीजीनं सांगितलं आणि दुकानातल्या अतिशय साध्या सर्वात स्वस्त अशा प्रकारच्या साड्या त्यांनी निवडल्या. पीजी सर कुलगुरू झाले तरीसुद्धा त्यांनी साधी राहणी काही सोडली नाही आणि कुलगुरू पत्नी म्हणून त्यांनी कधीच डौल मिरवलं नाही, अभिमान मिरवला नाही. अनावश्यक भरमसाठ वस्तूंचा साठासुद्धा त्यांनी घरात कधीच केला नाही. कारण पीजींच्यावरती गांधी विचारसरणीचा जसा प्रभाव होता तसा सौ सुमतीबाईंच्यावरती सुद्धा गांधी विचारांचा प्रभाव होता. अनावश्यक वस्तूंचा, नको असलेल्या वस्तूंचा, भरमसाठ वस्तूंचा साठा त्यांनी आपल्या घरात बंगल्यात कधीच केला नव्हता. सुमतीबाईंचं आणखी एक वैशिष्ट्य असं, आणखी एक गुणविशेष असा की त्या पीजी सरांच्या प्रमाणे त्यासुद्धा उत्तम वक्त्या होत्या. मराठी इंग्रजी भाषेवरती त्यांचं प्रभुत्व होतं. पीजी पाटील सर संपूर्ण महाराष्ट्रभर व्याख्यानं देण्यासाठी फिरत. फक्त सुमतीबाई मात्र व्याख्यानासाठी कधी बाहेर परगावी जात नसत. क्वचित प्रसंगी भाषणं देत, व्याख्यानं देत आणि त्यांची ही भाषणं अतिशय चांगली, प्रभावी आणि परखड होती. सौ सुमतीबाई ह्या जशा आदर्श शिक्षक होत्या त्याप्रमाणे त्या उत्तम आणि प्रभावी, कार्यक्षम अशा प्रशासकसुद्धा होत्या. सुमतीबाई महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्य होत्या, काही वर्ष अध्यक्षसुद्धा होत्या. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या 3 वर्ष त्या सदस्य होत्या. शिवाजी विद्यापीठाच्या कार्यकारिणीच्या त्या सदस्य होत्या. शिवाजी विद्यापीठाच्या अकॅडमिक काउन्सिलच्या त्या सदस्य होत्या. शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी अभ्यास मंडळाच्या त्या अध्यक्ष होत्या आणि शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी पाठ्यपुस्तकांच्या त्या संपादकसुद्धा होत्या. त्यांनी काही इंग्रजी विषयाची चांगली पुस्तकं संपादितसुद्धा केलेली आहेत. विद्यार्थी हुशार नसला तरी चालेल, पण चारित्र्य संपन्न असला पाहिजे असं त्या म्हणत असत. त्यांचा आणखी एक गुणविशेष म्हणजे गरीब कर्मचाऱ्याबद्दल, गरीब सेवकाबद्दल, गरीब माणसाबद्दल त्यांना अतिशय कळवळा होता.
त्या प्राचार्य असताना अगोदर गरीब कर्मचारी, शिपाई, गवंडी, मजूर यांचा पगार करत असत. कारण त्या काळात जो पगार येत असे तुटपुंजा पगार असे. बॅरिस्टर पी.जी. पाटील सर आणि सौ सुमतीबाई पगार घेत नसत. अगोदर त्या गरीब कर्मचाऱ्यांना पगार वाटत असत आणि शेवटी पगार घेत. पी.जी. सर एका ठिकाणी सांगतात की आम्ही 12 महिने इमारतीचं काम चालू होतं. शिपायांचा, कर्मचाऱ्यांचा पगार आम्ही अगोदर करत होतो. गवंड्यांचा, बांधकाम मजुरांचा पगार आम्ही करत होतो. 12 महिने आम्ही पगार घेतला नाही. दोघांनी 12 महिने पगार घेतला नाही. शेवटी आमची शाहू कॉलेजला बदली झाल्यानंतर, कोल्हापूरला गेल्यानंतर 2 वर्षानंतर कराड कॉलेजनं आम्हाला 12 महिन्याचा तो 2 वर्षापूर्वीचा पगार पाठवून दिला. म्हणजे स्वतः त्यांनी पगार घेतला नाही. अगोदर त्या गरीब कर्मचाऱ्यांचा पगार करत असत. मग शिपाई असतील किंवा बांधकाम, इमारतीची बांधकामं चालू असतील, बांधकामावरचे मजूर असतील, गवंडी असतील, यांचा पगार करून मग ते स्वतःचा पगार घेत असत. एकदा असं झालं की सातारा शहरात मंत्र्याच्या मुलीचं लग्न होतं आणि मोलकर्णीच्या मुलीचं लग्न होतं. पी.जी. सरांनी घरी आल्यानंतर चौकशी केली की मंत्र्याच्या मुलीच्या लग्नाला आपण गेला होता की नाही. तर त्यांनी सांगितलं की मंत्री मोठा असतो आणि त्याच्या लग्नाला सगळं गाव लटेल, पण गरीब मोलकर्णीच्या मुलीच्या लग्नाला कोण जाणार, म्हणून मी मंत्र्याच्या मुलीच्या लग्नाला गेलो नाही, तर गरीब मोलकर्णीच्या मुलीच्या लग्नासाठी मी गेले, असं त्यांनी सांगितलं. प्रसिद्धीपासून दूर राहण्याचा त्यांचा स्वभाव होता. बंडो गोपाळ मुकादम हे कर्मवीर अण्णांचे मोठे कार्यकर्ते होते, मोठे रयतनिष्ठ होते आणि त्यांनी गाडगे महाराज कॉलेजला जवळजवळ 16 खोल्या बांधून दिल्या. सुरुवातीला 8 खोल्या बांधायचं ठरलेलं होतं, कारण वसतिगृहासाठी, मुलींच्या वसतिगृहासाठी इमारत अपुरी पडत होती. पी.जी. सरांनी आणि सौ सुमतीबाईंनी आग्रह केल्यानंतर बंडो गोपाळ मुकादम यांनी कराड कॉलेजच्या मुलींच्या वसतिगृहासाठी 16 खोल्या बांधून दिल्या. आणि मग बंडो गोपाळ मुकादम म्हणू लागली की या वसतिगृहाला, मुलींच्या वसतिगृहाला मी पी.जी. सरांच्या सौभाग्यवती सौ सुमतीबाई यांचं नाव देणार. सुमतीबाईंनी पी.जी. पाटलांनी त्याला विरोध केला. ते बंडो गोपाळ मुकादम यांना तात्या म्हणत असत. ते म्हणाले, तात्या असं करायचं नसतं, आम्ही सेवक आहोत, आम्ही कर्मचारी आहोत, सेवकाचं नाव संस्थेच्या इमारतीला द्यायचं नसतं, तशी प्रथा नाही, लोकांना ते आवडणार नाही, आम्हालाही ते अजिबात आवडत नाही, आमचं नाव तुम्ही या इमारतीला देऊ नका. तर तात्या म्हणाले, मी सुमतीबाईंचं नाव देणार, कारण सुमतीबाईंनी कराडला प्राचार्य म्हणून खूप चांगलं काम केलेलं आहे, इमारती बांधलेली आहेत, मुलांना चांगली शिस्त दिलेली आहे आणि म्हणून मी सुमतीबाईंचं नाव कॉलेजला देणार, असं तात्या म्हणाले. तात्यांचा आग्रह हा फार मोठा होता आणि शेवटी सौ सुमतीबाई यांच्या कार्याची पोहोच पावती म्हणून तात्यांनी बंडो गोपाळ मुकादम यांनी मुलींच्या वसतिगृहाला सौ सुमतीबाई पांडुरंग पाटील मुलींचे वसतिगृह असं नाव दिलं आणि सुमतीबाईंचा मोठा सन्मान केला. आणि या वसतिगृहाच्या उद्घाटनाला यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्या पत्नी सौ वेणुताई चव्हाण आलेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी यशवंतराव चव्हाणांनी मोठे प्रशंसोद्गार काढले आणि विचारलं की कुठं आहेत सौ सुमतीबाई. तर त्या प्रसिद्धीपासून खूप दूर राहत असल्यामुळं सुमतीबाई या कार्यक्रमाला पी.जी. सरांनी सर्वांनी सांगूनसुद्धा त्या थांबल्या नव्हत्या. कराडला एका मैत्रिणीकडं गेलेल्या होत्या आणि कार्यक्रम संपल्यानंतरच त्या कॉलेजवरती आल्या. आणि अशा प्रकारे सौ सुमतीबाई पांडुरंग पाटील, की ज्या बॅरिस्टर पी.जी. पाटील सरांच्या धर्मपत्नी होत्या, त्यांचं जीवन आणि चरित्र आजच्या भाषणात आपण थोडक्यात पाहिलं. सौ सुमतीबाई पांडुरंग पाटील यांचा जन्म कोल्हापुरात झाला, अतिशय श्रीमंत सदन कुटुंबात झाला आणि असं असतानासुद्धा त्यांनी अतिशय गरीब अशा बॅरिस्टर असलेल्या पी.जी. पाटील यांच्याबरोबर विवाह केला आणि आयुष्यभर पी.जी. पाटील आणि रयत शिक्षण संस्थेशी त्या एकनिष्ठ राहिल्या. पी.जी. सरांच्या प्रमाणे त्यासुद्धा विद्वान आणि अतिशय आदर्श शिक्षिका होत्या आणि विद्वान शिक्षक म्हणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर नाव कमवलं आणि
इंग्रजी विषयाचे त्यांनी अतिशय चांगले शिक्षक तयार केले. महाराष्ट्रात त्या काळात इंग्रजी विषयाचे शिक्षक मिळत नव्हते. अशा काळामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची गोडी लावली. खेड्यापाड्यातल्या मुलांना धड मराठीसुद्धा नीट बोलता येत नव्हतं. अशी मुलं त्यांनी इंग्रजी तर खूप कच्चं होतं. अशा मुलांना त्यांनी अतिशय तळमळीनं प्रामाणिकपणे शिकवलं. त्यांना चांगली मदत केली, पैशाची सुद्धा मदत केली. आणि त्यामुळं ज्या मुलांना धड मराठी बोलता येत नव्हतं, अशुद्ध गावंढळ मुलं बोलत होती, अशा मुलांना त्यांनी अतिशय चांगलं अशा प्रकारे इंग्रजीचं ज्ञान दिलं. आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्यांनी 200पेक्षा जास्त इंग्रजी विषयाचे शिक्षक पी.जी. पाटलांनी, सुमतीबाईंनी पुरवलं. आणि महाराष्ट्रातील इंग्रजी विषयाच्या शिक्षकांची उणीव त्यांनी भरून काढली. हे त्यांचं काम फार मोठं आहे. पुढच्या भागात पी.जी. सरांच्या आणखी एका पैलूवरती मी प्रकाश टाकणार आहे. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.